बघा, जो कामठी मतदारसंघ आहे तो तसा नेहमीच कठीण असा मतदारसंघ आहे. मात्र केवळ आणि केवळ बावनकुळे साहेबांच्या अथक परिश्रमामुळे तिकडे आम्ही आमदार म्हणून निवडून येतो आणि लोकसभेमध्ये देखील चांगली आघाडी घेतो. आता तिथे काँग्रेसचा उमेदवार का पुढे गेला, आपण कुठे कमी पडलो, या दृष्टीने आम्ही विचार करू आणि पुढच्या वेळेस आम्ही करेक्शन करू. पण आतापर्यंत जी काही दिसतात कल आणि बऱ्याच ठिकाणी आता उमेदवार विजयी पण झालेले आहेत, कसं बघता ह्याच्याकडे? नाही, हे अपेक्षेप्रमाणेच आहे. ओके. आज महायुती म्हणून आम्ही जवळजवळ 210च्या पुढे गेलेलो आहे. भारतीय जनता पक्ष एकटा 130 पर्यंत पोहोचलेला आहे. मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण एकट्याची वाढ फारच मागच्या वेळेस 91 होते, 91 127 वर आलो. नाही, एकट्याचे काय, आम्ही सोबतही सगळ्यांना घेऊन चाललेलो आहे. आमचं महाआघाडी सारखं नाही आहे. आम्ही स्वतःही वाढतो, आमच्या मित्रपक्षांना देतोय. आज शिंदे गटाला देखील जवळजवळ 40 जागा मिळालेल्या आहे, अजितदादांना देखील तेवढ्या जागा मिळालेल्या आहे. त्यामुळे महायुती म्हणून जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि त्याचंच हे प्रतिवर्तित असं रूप आपल्याला या रिझल्टमध्ये दिसत आहे. पण जर आपण विभागनिहाय बघितलं, कारण कोकणात तुमची जी मुळात लढत झाली ती शिवसेनेबरोबरच झाली, खास करून तळ कोकणामध्ये तिथेही तुम्हाला चांगलं यश मिळालंय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर तुमचा विस्तार आता हल्ली इतका जास्त झालेला आहे की आता तुम्ही तिथे नंबरवर, जसं विदर्भात तुमचं अस्तित्व आहे तसं आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये होताना दिसतंय. ही 2014 पासून ते 2025 पर्यंत वेगवेगळी मंडळी जी तुमच्या पक्षामध्ये आली, ते मला वाटतं की जास्त आता तुम्हाला फायदेशीर ठरताना दिसतात. नाही, बघा, जी मंडळी आमच्याकडे आकृष्ट झाली आणि ज्यांना आम्ही घेतलं त्याचा तर नक्कीच आम्हाला लाभ झालेला आहे, तो विषयच नाही. मात्र केंद्रीय नेतृत्व, भारतीय जनता पक्षाची दिशा आणि ज्या प्रकारे आम्ही काम करतो आणि डबल इंजिनचं सरकार, हा कन्सेप्ट लोकांपर्यंत गेलेला आहे. आणि त्यामुळे 2014 पासून देवेंद्रजी फडणवीस यांना या राज्याने 3दा मुख्यमंत्री म्हणून बघितलेला आहे. मग त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष काय करू शकतो याचा अनुभूती लोकांना आली. त्यामुळे आपल्याला स्वराज्य संस्थांमध्ये देखील त्याचा लाभ होतोय. आता ते एकूण टॅली जर बघितली तर तुम्ही 50% जास्त जागा जिंकताय असं एकटे असं दिसतंय. म्हणजे 2019-29 ला जे काय तुमचं स्वबळाचं स्वप्न आहे त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. थोडं सांगणार आहे बघा, भारतीय जनता पक्ष म्हणून आमची वाढ होत राहणं सातत्याने या दृष्टीने प्रयत्न करत असतो. याचा अर्थ आम्ही महायुतीला मानत नाही असं नाही. सध्या स्थिती अशी आहे की महायुती किंवा एकत्रित राजकारण करणं हे देशाच्या दृष्टीने चांगलं आहे. जसं 2019 मध्ये 313 जागा आम्हाला मिळाल्या लोकसभेच्या, तरी आम्ही आमच्या मित्रपक्षाला सोबत घेतलं, ते देखील मंत्री होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे सर्वांना एकत्र घेऊन देशाचा, समाजाचा आणि राज्याचा विकास करणं हेच आहे. एक तर भाजपचं कौतुक करायला पाहिजे अभय सर, की ज्या दिवशी विधानसभेची निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी मी बावनकुळे साहेबांवर गप्पा मारत बसलो होतो. त्याच्यासमोर कागद पडलेले होते. मी म्हणलं, कशाचे कागद आहे? नाही, आता नवीन 2 कोटी सदस्यत्वाच्या नोंदणीचे हे कागद आहे. कालही चर्चेमध्ये त्यांचे एक प्रवक्ते आपल्याला सांगत होते की आता आम्ही उद्यापासून आणखी पुढच्या निवडणुकीची तयारी करतो. सो हे जे त्यांचं कौशल्य आहे, तुम्हाला जर प्रतिस्पर्धी लक्षात आला तरच तुम्ही त्या दृष्टीने विचार करू शकता. त्याची जर तुलना केली तर महाविकास आघाडीमध्ये सगळंच आलवेलं आहे आणि तोच त्यांच्या अडचणीचा भाग आहे की त्यांचा एक स्वतःचा आत्मविश्वास पूर्णपणे गेलेला आहे. आपण निवडणुका भाजपला हरवून जिंकू शकतो असं त्यांना आता वाटतं की नाही, इथपर्यंत ती परिस्थिती आहे. आणि दुसरं असं की भाजपचं अनेक अर्थाने कौतुक का, तर ते प्रत्येक मतदारसंघामध्ये काय काय प्रॉबिबिलिटीज आहेत. आता मला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेसाठी सांगणार नाहीत पाठक साहेब आपल्याला, पण 227 ची पूर्ण त्यांची तयारी आहे. प्रत्येक ठिकाणी प्रॉबेबल कॅन्डिडेट कोण आहे, 150 पेक्षा अधिकच्या जागा आपण कशा निवडून आणू शकतो, आणि समजा महायुती झाली तर मग शिंदे सेनेला आपण जे काही जागा देणार आहोत तिथे सुद्धा त्यांचा उमेदवार कसा विजय करून आणायचा. सो हे त्यांचं जे कौशल्य आहे ते मान्य करून आता प्रतिस्पर्ध्यांनी खरं तर त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवा. पण मला असं दिसतंय की 2029 ची जी तयारी आहे त्या दृष्टीनं हा एक मोठा बूस्टर आहे, कारण आता पुढच्या 3-3.5 वर्ष कुठल्याच निवडणुका होणार नाहीत. आणि ते पाठक साहेब तुम्हाला एक संधी पण आहे. संधी अशा अर्थ नाही की आता जे काही मंत्रिमंडळातलं रिशफल होईल त्याच्यामध्ये काही संदेश देणं गरजेचं आहे, आणि तो संदेश आता तुम्हाला इतका मोठा यश मिळाल्याच्या नंतर तुम्ही तो द्याल अशी अपेक्षा आहे. नाही, भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही काही संदेश देण्याच्या भानगडीत पडत नाही. मित्रपक्ष म्हणून मित्रपक्ष म्हणून जे काही आमचं ठरलंय त्याप्रमाणे पुढे जात आहे. परफॉर्मन्स बेसिसवर काही मंत्री येऊ शकतात, जाऊ शकतात, मात्र ते प्युअरली परफॉर्मन्स ड्रिव्हन आहे, कारण आमचं राजकारणाच्या विकासाचं आहे. हेच मला वाटतं महत्वाचं आहे. शेवटी काय होतं ना, काँग्रेसचे अधोगतीची जी कारण आहेत ना, त्यातलं एका परवा नेत्याने एक छान उदाहरण सांगितलं की काँग्रेसमध्ये भजनाला 8च असतात, म्हटले भोजनाला 60 येतात. त्याच्यामुळे म्हटले परफॉर्मन्सवर शेवटी जेव्हा तुम्ही त्या पक्षामध्ये स्थान परफॉर्मन्सवर मिळायला लागतं तेव्हा कार्यकर्ता नवीन तयार होतो. मला वाटतं की त्या दृष्टीने तयारी केलेली आहे. दुसरं असं की रिशफलच्या बाबतीत म्हणाल तर नेहमी नवे चेहरे, म्हणजे भाकरी फिरवण्याचा जो
म्हण आली तीच कारण तर शरद पवार नेहमी म्हणायचे भाकरी फिरवणार, पण भाजपाने न बोलता अनेकदा भाकऱ्या फिरवल्यात. म्हणजे आत्ताच्या मंत्रिमंडळाचा चेहरा पण जर बघितला तुम्ही तर इतक्या भाकऱ्या फिरवल्यात त्यांनी. मला वाटतं की हा जो एक पक्षांमध्ये एक वातावरण नेहमी बदलत ठेवणारा हा एक त्या वाढीचा परिणाम असतो. आणि दुसरं मगाशी चर्चेत मी सांगितलं की म्हणाले की भाजपकडे एवढं सगळं बळ आम्हाला असतानाही वेगवेगळ्या मिलेटच्या देखील भाकऱ्या लागत असतात. आणि एवढं मोठं बळ असतानाही विरोधी पक्षातून एवढी लोक का घेत आहेत? मी म्हणलं अनेक दुकानांवर पाट्या असतात की ग्राहकाचं समाधान हेच आमचा फायदा, तसं विरोधकांचं नुकसान हाच आमचा फायदा, हे तत्व ठेवून आपलं येणाऱ्यांना सामावून घेण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आणि ती पुढच्या काळामध्ये कदाचित कायम राहील असं दिसतंय. आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे ह्या निवडणुका ज्या झाल्या ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला होता त्याच्यानंतर दीर्घकाळ रेंगाळलेल्या ह्या निवडणुका होत्या. मध्ये 2 सप्टेंबरचा एक GR आला पाठक साहेब आणि त्याच्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की ओबीसीच्या आरक्षणाचा, कारण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी एका मंत्र्यांशी गप्पा मारत असताना माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच जणांनी ओबीसीची प्रमाणपत्र काढलेली आहेत. सुदैवाने त्या प्रमाणपत्राचा ह्या निवडणुकीमध्ये थेट असा कोणी वापर केला नाही, कारण तसा झाला असता तर खूप मोठी ओरड झाली असती. पण तरी सुद्धा असं एक परसेप्शन झालं होतं की जो 2 सप्टेंबरचा जो GR आणला त्याच्यामुळे ओबीसी तुमच्यावरती नाराज झालेले आहेत आणि कदाचित ह्या निवडणुकीमध्ये त्याचे काहीतरी रिफ्लेक्शन्स येतील. पण तसं झालेलं नाही. त्यामुळे तुमच्या DNA मधला जो ओबीसी आहे तो ह्या वेळेला, कारण आणखी ते आरक्षण निहाय आणखी ज्या वेळेला आकडेवारी आपल्याकडे येतील त्यावेळेला तुम्हाला कुठे पाठिंबा मिळाला नाही. स्पेशली मराठवाड्यामध्ये जे तुम्हाला यश मिळताना दिसतंय तेही सिग्निफिकंट आहे. ते बघा, हे ओबीसी आंदोलन किंवा मराठा आंदोलन याचा तसा इलेक्शनवर एक म्हणतात ना की सीमित परिणाम असतो. शेवटी मतदान का करतो? तो एवढ्यासाठी करतो की मला या सरकारच्या माध्यमातून माझ्यापर्यंत काही योजना पोहोचत आहे की नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा अशा जेवढ्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं काम आहे. मग ती लाडली लेक असो किंवा आता दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्यातनं शेतकऱ्याला मदत हवी आहे. सरकार म्हणून जे करणं आमचं कर्तव्य असतं ते आम्ही करतो. आणि त्या केसमध्ये तो लाभ कोणाला पोहोचतो याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. तो लाभार्थी हा योग्य आहे की नाही याची आम्ही काळजी घेतो. आणि जेव्हा एखादा मतदार लाभार्थी म्हणून त्याला बेनिफिट मिळतो तो मतांमध्ये परिवर्तित करतो, तेव्हा तो ओबीसी मराठा किंवा इतर गोष्टींमध्ये जात नाही असा आमचा अनुभव आहे. पण मग आता स्पर्धा जी दिसते आता 120, 42 आणि 31 हे महायुतीतलेच घटक पक्ष आहेत, बरोबर? आता 2029ला तुम्हाला जर साहजिक आहे, कारण तुम्ही आता जरी बिहारमध्ये काल तुमच्या एका वरिष्ठ नेत्याशी गप्पा मारताना माझ्या असं लक्षात आलं की भाजपनं पुढचा प्रयत्न सुरू केलेलाच आहे. तिथे तुमचा मुख्यमंत्री होणार, कुठल्याही राजकीय पक्षाची ती महत्वाकांक्षा असणं काही गैर नाहीये. तुम्ही जर मुंबईमध्ये येऊन श्री अमित शहा असं म्हणत असतील की स्वबळावरती आपल्याला करायचंच आहे, त्या दृष्टीनं सुद्धा ह्या टॅलीचं विश्लेषण होऊ शकतं ना? ते नक्कीच होऊ शकतं. पण आज त्या विश्लेषणाची ही योग्य वेळ नाही. आज आम्ही महायुती म्हणूनच आहे, महायुती म्हणूनच लढणार आहे आणि सरकारी महायुतीच आहे. मात्र भारतीय जनता पक्ष स्वबळावर संघटनात्मक दृष्ट्या मेहनत करून आम्ही पुढे जात आहे. आता इलेक्शन आज संपतील, पुढचे 3 वर्ष इलेक्शन्स नाही आहे. मात्र लक्षात ठेवा तुम्ही, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष राहील. आज संध्याकाळपासून आमची मिटिंग सुरू होतील की पुढे काय करायचं होतं. आम्ही नेहमी त्या मोडमध्ये असतो. आणि जेव्हा इलेक्शन्स येतात तेव्हा आमचे नेते देखील कार्यकर्ते होतात. जसं इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीमध्ये विधानसभेमध्ये मी देखील त्याचा एक भाग होतो. 3 महिने आमचे 2 केंद्रीय मंत्री इथे येऊन एका कार्यकर्त्यासारखे राबत होते. आमच्यासारखंच ते खात होते, राहत होते, बोलत होते. त्यामुळे ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक दृष्ट्या जो काही बेंचमार्क निर्माण केलाय आणि जोपर्यंत तो बेंचमार्क मॅच करण्याच्या दृष्टीने इतर पक्ष प्रयत्न करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा ऍडव्हान्टेजेस स्टेजमध्ये राहणार आहे. नाही, आता नगरपालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली, युती झाली, परंतु बहुतांश ठिकाणी सगळे मित्रपक्षही एकमेकाविरुद्ध लढलेले आहेत. महापालिकेला तुम्ही MMR मध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला पण बाहेरच्या बाबतीत निर्णय घेतलेला नाही. तर या निवडणुकीचे निकाल बघून त्या निर्णयासंदर्भात काही पुन्हा विचार होईल काय? मग राजकारणामध्ये की नाही, जसं म्हणतो ना, वॉटर फाइंड्स इट्स ओन लेवल. कधी कधी आम्ही खूप असं घट्ट असं नियम करू शकत नाही. जसे 7-8 वर्षानंतर निवडणूक होणार होती. प्रत्येक कार्यकर्ता हा राजकारणामध्ये आजकाल पॉलिटिकल अम्बिशन म्हणून होतो, करिअर करण्याच्या दृष्टीने येतो. एक मोठी ब्रेकिंग आली, संदेश पारकर विजयी झालेले आहेत कणकवलीमधून. तिथे कारण मालवण आणि कणकवलीमध्ये भाजपचे विजय झाले, त्यामुळे तिथे तुमच्या मंत्र्यांना मोठा दिलासा मिळाला. का ज्या पद्धतीचे आरोप झाले, प्रदेशाध्यक्षांनीच पैसे वाटले असं तुमचे सहकारी मित्र सांगत राहिले. पुन्हा आकडे नितेश राणांच्या विरोधातली नाही, हे मला माहिती आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाही, तुमच्या
विरोधातले विरोधातले. आघाडी नाही ठीक आहे ना, आता जिथे जिथे मी हारतोय आम्ही नक्कीच तिकडे अभ्यास करू, हम्म. पुढच्या दृष्टीने काय करताय बघू. आम्ही काय एकदम पूर्ण 288 ठिकाणी निवडून येऊ असा आमचाही दावा होता. हम्म. मात्र मागच्या वेळेस आम्ही 91 वरतो, 91 आम्ही जवळजवळ 150 पर्यंत पोहोचतोय. जिथे आमचा पराभव झाला तिथे आम्ही परत नाही, त्याच्यात एकच मुद्दा आहे की मी असं म्हटलं होतं दोघाही बंधूंच्या मुलाखती केल्यानंतर, म्हटलं कुठल्या तरी एका बंधूला ज्यांना मंत्रीपद द्यायचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते रिफ्लेक्टिव्हली दिसत होतं, कारण प्रदेशाध्यक्षाच्या विरोधामध्ये एक आमदार बोलतो आहे आणि इतका उघडपणे बोलतो आहे आणि त्याच्यात तर ते संस्कृती तुम्ही भाजप बिघडवत आहात, या संस्कृतीला आमचा पाठिंबा नाहीये वगैरे अशी भूमिका घेतली. त्याचं रिफ्लेक्शन राज्य पातळीवरती पण आलं. नाही, असं आहे ना, सिंधुदुर्गच्या निवडणुकीची संस्कृती फार वेगळी आहे. तिथली जी संस्कृती आहे ना, ती नारायण राणे विरुद्ध सर्व अशा पद्धतीचं राजकारण अनेक वर्ष चालू होतं. या निवडणुकीत काय झालं की दोन्हीकडून राणेच होते. मग या परिस्थितीमध्ये आणि स्वतः नारायण राणे ही संस्कृती पहिल्यांदा अनुभवली त्यांनी. या निवडणुकीपासून स्वतः नारायण राणे दूर होते आणि नितेश राणे बद्दल निलेश राणे आणि बरेचसे पक्ष निलेश राणे यांच्या पाठीशी त्या तिथले जे लोकल नेते होते ते उभे राहिलेले आपल्याला दिसले. कणकवलीमध्ये एक वेगळी आघाडी तयार झाली. तर मला वाटतं की कोकणातलं जे राजकारण आहे ते त्या पद्धतीने, त्या परंपरागत पद्धतीनेच पण वेगवेगळ्या लेबल्स खाली चाललं होतं. पण या पाठक साहेब, या निवडणुकीमध्ये आणखी एक दिसतंय की अनेक ठिकाणी प्रबळ भाजपाला लढत देण्यासाठी हे असे वेगवेगळे क्रॉस अलायन्स झालेले दिसतात. याच्यात काय तुम्हाला भविष्यातलं राजकारण दिसतंय का? नाही बघा, पॉलिटिक्स इज ऑल अबाउट सर्व्हायव्हल. त्यामुळे ज्यांना सर्व्हायव्हलचाच प्रश्न आहे ते एकमेकांसोबत जोडल्या जातात आहे. मात्र तुम्ही जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाची जी आमची भूमिका आहे, विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे केलं होतं की आम्ही जिथे जिथे लढतो तिकडे 51% मतदान आम्हाला कसं होईल त्या दृष्टीने प्रयत्न करतो. त्यामुळे उर्वरित किती आघाड्या झाल्या तरी भारतीय जनता पक्ष नंबर 1 कसा राहील या दृष्टीने आमचं विचार करण्याची पद्धत आहे. त्यामुळे आम्हाला त्यांनी खूप फरक पडायचं वाटत नाही. पण या निवडणुकीच्या प्रचारात आता म्हणजे वेगळं लढताना अनेकदा गंभीर स्वरूपाचे आरोपही झाले, म्हणजे अगदी रावणाच्या लंकेपर्यंत गेलेलो. त्याचे काही राज्याच्या राजकारणावर परिणाम होतो? अजिबात नाही. आता जे झालं गेलं ते विसरून आम्ही पुढे निघालोय. नाही, उलट त्यांना असा फायदा झाला कारण की काय की तुम्ही कार्यकर्त्यांना आम्ही दोस्त म्हणजे फ्रेंडली लढू दिलं. नाही, इनफॅक्ट तुम्हाला फायदा असा झाला की माध्यमाचं सगळं कव्हरेज तुमच्यावरतीच होतं. म्हणजे भाजप आणि नंतर शिव पक्ष लढतायत की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि आताही मी असं बघितलं की अशी एक स्ट्रॅटेजी दिसते आहे की आता पुण्याचं उदाहरण बघू आपण, पुणे किंवा पिंपरी चिंचवड. तिथे जर अजित पवारांचा पक्ष तुमच्या महायुतीत आला असता तर ऑब्व्हियसली ती जी विरोधी मतं आहेत ती विरोधी पक्षाला गेली असती. त्यामुळे ही एक ठरवून केलेली तुमची स्ट्रॅटेजी मला दिसतेय की ज्या ठिकाणी विरोधी मतं आहेत त्याची फटाफट होऊ नये म्हणून आपल्याच सहकारी पक्षाला सांगायचं लढो तुम भी हमारे आपस में. आता बघा ना, 1, 2, 3 आम्हीच आहे, महायुतीच आहे. चौथ्यापासून हे सुरू होतं त्या. त्यामुळे खरं तर हा विरोधकांनी नाही, हा ओव्हर कॉन्फिडन्स कधी वाटतं की कधी कधी जरा अडचणीचं ठरेल? बघा, ओव्हर कॉन्फिडन्स कधी ढासळतो ना जेव्हा इट इज नॉट बॅकड अप बाय युअर ऍक्शन. ओके, फाईन. तर हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, ही ऍक्शन आहे. संघटन काम करत आहे. परत सांगतो की आज संध्याकाळपासून परत आम्ही पुढच्या गोष्टींवर हे करू. जसं आता विधान परिषदेच्या निवडणुका येतील, स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल ते लोक निवडून येतील, आमची सुरुवात होऊन जाईल. परंतु विरोधकांना जेव्हा इलेक्शन कमिशन GR काढतो तेव्हा कळतं की आता इलेक्शन आहे 15 दिवसांनी. हा फरक आहे. 2 तुमच्या नेत्यांना धक्का बसलाय. रक्षा खडसेंचा उमेदवार बालेकिल्ला आहे जळगाव, तिथे मात्र धक्के बसताना दिसतात. तिथे आणि नितेश राणेंचा उमेदवार, म्हणजे 2 तुमच्या नेत्यांचे उमेदवार पडलेले आहेत असं दिसतंय. अर्थात ते होत राहणार 1-2 ठिकाणी अशा नाही पद्धतीच्या. ठीक आहे ना, काही त्यांना त्यांचे अस्तित्व आम्हाला आवश्यक आहे. पण एक व्यापक जर विचार आपण केला तर ह्या निवडणुकीच्या या पूर्ण प्रचारामध्ये एक गोष्ट दिसली आणि ते म्हणजे पैशाचा मुक्त वापर. आणि खास करून सत्ताधारी घटक पक्षावरती ते खूप आरोप झाले. अर्थात विरोधी पक्ष करत नाहीत, त्यांच्या मर्यादित क्षमतेमध्ये तेही करत असतील. पण एक असंही म्हटलं गेलं की महाराष्ट्राची संस्कृती जी होती, ज्याची होती अशी चर्चा असते, तर त्या संस्कृतीला सगळ्यात मोठा धक्का लावला आणि तो भाजपनं जास्त मोठ्या प्रमाणात लावला की पैशाचा वारेमाप वापर झाला या निवडणुकीमध्ये. कसं आहे, आता भाजपाच्या वृक्षाला जास्त फळं लागले आहे. त्यामुळे दगड ती देखील रसाळ फळ आहेत पण ती. रसाळ फळ आहे. त्यामुळे दगड जास्त मारले जातील. आता या अशा प्रकारचे आरोप तर फार सुरुवातीपासून होत आलेले आहे. आणि पाठक साहेब, एवढा पैसा नगरपालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदा- कधी जाणवला नाही. आणि कारण काय झालं की काही ठिकाणी ते प्रश्न असा विचारला जात होता की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जेवढे पैसे खर्च करतायत तेवढं नगरपालिकेचं बजेट तरी आहे का, इतकं असे प्रश्न विचारण्यापर्यंत वापर झाला. बघा, आता मी माझ्या एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये एक लाभार्थी म्हणून मला तरी कोणी अप्रोच झालं नाही. त्यामुळे या फक्त चर्चा असतात. मला असं वाटत नाही खरंच असं घडत असेल. तुमच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांनी पकडून दिले पैसे, आता काय?
नाही, आता ते जे पकडलं ना, म्हणजे आता खरं तर त्या दिवशी त्यांच्याकडे गेलं असतं तर परत काहीतरी मिळालं असतं. कधी बिझनेसमॅन असतात, ठरवून कोणाची ती कॅश असते, पण अशा प्रकारचं इतक्या खालच्या लेव्हलचं राजकारण होऊ नये असं मला वाटतं. आता महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आता या निवडणुकीत तर काही स्थानिक मुद्देच महत्वाचे होते. ज्यांनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक मुद्दे करायचा प्रयत्न केला त्यांना काही फार यश आलेलं दिसत नाही. महापालिका निवडणुकीचे प्रमुख मुद्दे म्हणजे भाजपाचे काय असतील? कारण आता एक लक्षात आले मागच्या काही निवडणुकांपासून की विरोधकांच्या निवडणुकीचे मुद्देही भाजपच ठरवतं की काय, अशी शंका येते अनेकदा. मग आता महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या मानाने अजून सोपी आहे. कारण आमची जी कथनी आहे आणि करणी आहे ही दिसते आहे. आज जर मुंबईचाच विचार केला तर वर्षानुवर्षे मेट्रो सारखा विचार देखील कधी केला नव्हता, जो आम्ही केला आणि एक्झिक्यूट केला, आणि आज लोक त्याचं बेनिफिट घेतात आहे. अटल सेतूच्या माध्यमातून जी क्रांती झालेली आहे, दुसरं विमानतळ इकडे निर्माण झालेलं आहे, किंवा आता एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या देखील आपण गोष्टी करतोय. तर या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्ष, देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. आज पुण्याला देखील मेट्रो आहे, नागपूरला देखील मेट्रो आहे. नंतर घराघरामध्ये वीज गेलेली आहे, विजेचे दर कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलार पंप हे आपण देतोय. आपण बघितलं असाल की महावितरणने आताच गिनीज वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड केला. एका महिन्यामध्ये त्यांनी 46,000 पंप दिले. याच्या आधी महाआघाडीचं जेव्हा सरकार होतं त्या 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख पेड पेंडिंग केसेस होत्या आणि पंप मिळेल की नाही माहित होतं. आज मागेल त्याला पंप, म्हणजे 10 लाख पंप जर भारतामध्ये लागले आहेत तर त्याच्यापैकी 7 लाख एकट्या महाराष्ट्रामध्ये लागलेले आहेत. त्यामुळे सरकारने जे करणं अपेक्षित आहे ते आम्ही सरकार म्हणून करतोय. त्यामुळे ज्या महापालिका आहे इथे तर आम्हाला पेपर अजून सोपा आहे, मात्र आमची मेहनत तेवढीच राहणार आहे. नाही, अर्थात. आणि ते दिसतंय की 1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन असावं या दृष्टीनं तुम्ही बरेच इन्फ्रा प्रोजेक्ट करत आहात. आणि इन्फ्राचं असं आहे की ते व्हिजिबल आहे. ज्या गोष्टी होतात त्या लोकांना डोळ्यासमोर दिसतात. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मेट्रो आहे, आता पुरंदरला नवीन एक विमानतळ तुम्ही करत आहात. त्या दृष्टीनं आहे. आणि पुन्हा ज्याला धार्मिक पोलरायझेशन म्हणतो तोही तुमच्या दृष्टीने महत्वाचा असा भाग आहे. पण तरी सुद्धा एक प्रश्न असा पडतो की इतक्या सगळ्या लोकांना तुम्ही आपल्याबरोबर का घेतात? कारण काल आता पुण्यामध्ये मेगा भरती झाली, अजूनही 2-4 दिवसानंतर होणार आहे असं म्हणतात. आणि खास करून प्रज्ञा सातव यांना घेण्याचं काय कारण आहे? बघ, आता प्रज्ञा सातव अतिशय प्रगल्भ अशा आहेत, त्या एका मोठ्या नेत्याच्या त्या पत्नी आहेत त्या. आता मला तर खरंच तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की सर्वजण भारतीय जनता पक्षाकडे काय येतात आहे? कारण नाही म्हटलं तरी गेल्या 10 वर्षापासून देशामध्ये एक सशक्त नेतृत्व आहे, डिसिसिव्ह लिडरशिप आहे. त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत, जगामध्ये आज आपली पत वाढलेली आहे. 11व्या क्रमांकावरून आपली अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकावर आलेली आहे. ती आता लवकरच 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे. 2047 रोड मॅप आहे. डबल इंजिन म्हणजे काय असतं हा कन्सेप्ट जिथे जिथे राज्यामध्ये बीजेपीचे सरकार आहे तिथल्या लोकांनी अनुभवलेला आहे. त्यामुळे लोकांना वाटतं की मला जर राजकारण करायचं आहे आणि माझ्या प्रदेशाचा विकास जर करायचा आहे तर मला उगाच विरोधामध्ये बसून उपयोग नाही. लेट अस जॉईन विनिंग बँड, आणि म्हणून ते बीजेपीकडे येतात आहे. आणि म्हणूनच असं म्हणतात की राष्ट्रवादीचा पण एक गट किंवा अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवारांचा आहे तोही तुमच्याकडे यायला इच्छुक आहे. आता या सगळ्या बातम्या तुमच्याकडे असतात, मात्र नाही, चर्चा मी अशी स्वागत ऐकली असेल ना? येणार येणाऱ्यांचं स्वागत आहे. तुम्ही येऊ शकता. अनेक मंत्रिपद पत्रकार भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पण या सगळ्याचा परिणाम असा दिसतो आहे की महाराष्ट्रामध्ये 1 वर्षाच्या परफॉर्मन्सवरती आम्हाला हे यश मिळालं असं सत्ताधारी घटक पक्ष म्हणतील. आम्ही जे वर्षभरात काम केलेलं आहे त्याच्यावरती हा लोकांनी दिलेला कौल आहे. काही प्रमाणामध्ये पूरग्रस्तांसाठी दिलेल्या निधीचं सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युटिलायझेशन केलं जाईल, कारण बऱ्याच प्रमाणामध्ये त्या निधीचं वाटप झालेलं आहे. काही ठिकाणी ते राहिलेलं आहे. आणि जी स्पर्धा मला दिसते आहे ती शेवटी पुन्हा मित्र पक्षातच आहे. म्हणजे 1 क्रमांकाला भाजप, 2ऱ्या क्रमांकाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3ऱ्या क्रमांकाला, असं असून सुद्धा पाठक साहेब काही प्रमाणामध्ये काँग्रेसनं बऱ्यापैकी यश मिळवलं. 33 जवळपास फायनली 35 पर्यंत सुद्धा जाईल. सो तो विरोधी मताचा 1% अजूनही शिल्लक आहे महाराष्ट्रात. नाही आहे, आणि असायला पाहिजे. बघा, काँग्रेस हा स्वतंत्र पूर्वीपासूनचा जो पक्ष आहे आणि त्याच्याविषयी लोकांना आजही आस्था आहे. आणि काँग्रेसमध्ये आज काही चांगले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आम्ही तर स्वागत करतो. एक सशक्त चांगला विरोधी पक्ष देखील असणं आवश्यक आहे. मात्र ज्या प्रकारे म्हणजे त्यांचे कार्यकर्ते चांगले आहेत, मतदार चांगले आहेत, पण त्यांना नेतृत्वच मिळत नाही. मग राज्यात असो केंद्रात असो, जेव्हा त्यांना चांगलं नेतृत्व मिळेल कदाचित ते अजून वाढ होईल त्याच्यामध्ये, आणि त्यांचं स्वागत करू. नाही नाही, म्हणजे मतांचं म्हणाल ना तर आता गुजरातचं उदाहरण आहे आपल्याकडे. म्हणजे जवळपास 30 वर्ष काँग्रेस सत्तेत नाहीये, पण काँग्रेसचा मतांचा टक्का थोडाफार मध्ये आपनी थोडासा तो डिस्टर्ब केला, पण अदरवाईज मताचा टक्का तोच आहे. म्हणजे मतदार तिथेच आहे.
फक्त त्याला नेतृत्व नाही म्हणतात ते पाठक साहेब, ते बरोबर आहे. आणि हे नेतृत्व उभं करण्याची संधी अशा निवडणुकांमधून येत असते, ती काँग्रेसनी यावेळेस घेतली थोड्या प्रमाणात, आणि त्याचं रिफ्लेक्शन याच्यात आलेलं आहे. मला वाटतं की काँग्रेसचं रिवायवल निश्चितपणे, मला वाटतं तुम्हाला विचार करण्याजोगा घटक नाही वाटत? अजिबात नाही. बघा, शेवटी काँग्रेस हा एक मास बेस्ड पार्टी आहे. नेता कोणी असो त्यांना मिनिमम तेवढे वोट्स मिळत राहणार आहे. मात्र त्यांचं जर वाढ झाली तर त्यामुळे आम्हाला खूप चिंतेची बाब आहे असं अजिबात नाही. कारण शेवटी एक डेमोक्रेसीमध्ये एक चांगलं अपोजिशन पार्टी देखील असणं आवश्यक आहे. मात्र तो कोणत्या लेवलपर्यंत वाढावा हे आम्ही देखील ठरवू. ते कारण शेवटी तुमचेच मंत्री म्हणाले की विरोधी पक्ष सुद्धा देवेंद्रजी सावत. पण ह्या सगळ्या निकालाचा महापालिकेवरती, स्पेशली मुंबई महापालिकेवरती काय परिणाम होईल? याचा परिणाम हाच होईल की अतिशय पॉझिटिव्ह वातावरणामध्ये मुंबई, पुणे, संभाजीनगर असो, नागपूर असो, नाशिक असो, अतिशय पॉझिटिव्ह वातावरणामध्ये महायुती म्हणून आम्ही पुढे जाणार आहे. आणि महायुतीला याचा फार मोठा लाभ होणार आहे. कारण हे पूर्ण महाराष्ट्राचं रिफ्लेक्शन आज आपल्याला दिसतंय लोकांसमोर. त्याचा नक्कीच फायदा होईल. राईट. आपण थांबतो इथे.